नमस्कार. मी शोभा जाधव. आज नागपंचमी आहे. तर सर्वप्रथम नागपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा माझ्याकडून सर्वांना. तर आज आपण अशी छान नागपंचमीचीच रेसिपी बनवणार आहोत. पारंपरिक रेसिपी आहे ही. तर आपण आज बनवणार आहोत पुरणाची दिंड. तर खूप हटके रेसिपी आहे. कुणाला काही माहीत असेल ह्या रेसिपीविषयी किंवा कुणाला नसेलही, तर आज आपण जाणून घेऊया ही रेसिपी आपण कशी बनवणार आहोत. तर आता हे कसे पावसाळ्याचे दिवस असतात. तर पावसाळ्याच्या दिवसामध्ये आपली पचनशक्ती मंदावलेली असते. त्यामुळे नागपंचमीच्या दिवशी उकडीची खाण्याची प्रथा आहे. म्हणजे काही खायचं पण उकडून खायचं. म्हणजे उदाहरणार्थ इडल्या असतील किंवा चिकोल्या नावाचा एक प्रकार आहे, तो करून खातात. किंवा पुरणाची दिंड हे तर नागपंचमीच्या सणाला खानदेशामध्ये हा पदार्थ बनवला जातो. तर त्यामुळे काय होतं, उकडलेलं जरा पचायला आपल्याला हलकं होतं. तर चला आपण साहित्य बघूया पुरणाच्या दिंड्याला. काय काय साहित्य लागतं. तर पुरण बनवण्यासाठी आपल्याला माहीतच आहे की चण्याची डाळ लागते. इथे मी 1 वाटी चण्याची डाळ घेतलेली आहे. तर ती आपण 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घेणार आहोत. आणि नंतर मी घेतलेलं आहे वाटीवर डाळ आहे चण्याची. तर सेमच वाटी आहे, सेम वाटी हे साईज सेमच आहे. तर 1 वाटी दाबून असा मी गूळ घेतलेला आहे. आता परत मला लागणार आहे वेलची पावडर. मी घेणार आहे, ऑलरेडी रेडी आहे ती. मी वेलची पावडर वापरणार आहे, वेलची कुटणार नाही. तर ही वेलची पावडर मी यूज करणार आहे. त्याच्यासोबत मला लागणार आहे कणकीसाठी कणिक करायची. आपण जशी पोळ्यांना कणिक करतोय ना, त्या प्रमाणामध्ये तशी कणिक करायची आपल्याला. तर मला 1 वाटीभर मोठी वाटी भरून मी एक कणिक घेतलेली आहे. त्याच्यात मला चवीनुसार मीठ लागणार आहे. तर चला आता आपण कृतीला सुरू करूया. आता सर्वप्रथम आपण पुरण शिजवून घेणार आहोत. तर हे मी असं जाड बुडाचं पातेलं घ्यायचं आहे. म्हणजे आपण पुरण जे परतणार आहोत शिजल्यानंतर ते मग असं इथे करपत नाही. तर आपण हे जाड बुडाचं पातेलं म्हणजे पितळेचं पातेलं मी घेतलेलं आहे. आता आपण गॅस पेटवतो आहोत. त्यात मी एक तांब्या भरून पाणी टाकणार आहे. लागता नंतर पाणी वाढवलं तरी चालणार आहे, पण आता आपण सध्या मी तांब्या भरून टाकलेलं आहे. आणि आता ही मी डाळ स्वच्छ 2-3 पाण्याने धुवून घेते. तोपर्यंत पाणी गरम होतं. बघू शकता इथे पाणी गरम झालेलं आहे. डाळ पण मी 2 ते 3 पाण्याने धुवून घेतलेली आहे. तर ती आपण आता ह्याच्यामध्ये टाकली. आणि आपण नेहमीप्रमाणे जसं पुरण शिजवतो तसं त्याच टाईपने आपल्याला छानपैकी पुरण शिजवून घ्यायचं आहे. मध्ये मध्ये याला हलवत राहायचं. समजा पाणी कमी झालं तर आपण वरतून पाणी घालणार आहोत. इथे आपलं पुरण शिजतं आहे, तोपर्यंत आपण कणिक करणार आहोत. तर एका गॅसवर मी शिफ्ट केलं आहे पुरण शिजवण्यासाठी. आता आपण इथे मोठी वाटी भरून एक कणिक घेतलेली आहे. जशी आपण पोळ्यांना घेतो तशीच कणिक घ्यायची आहे. त्यात चवीनुसार मीठ जाणार आहे. छान कालवून घ्यायचंय. 1 मिनिट. आणि ह्याचा असा छान म्हणजे जास्त सैल पण नाही आणि जास्त घट्ट पण नाही असं आपण हे आता पीठ मळून घेणार आहोत. तर ह्याचा मी आता पिठाचा गोळा तयार करून घेते. बघू शकता छान मी पिठाचा गोळा तयार केलेला आहे. थोडंसं तेल टाकून त्याला एकसारखं करून घेतलेलं आहे. तर आता आपलं पीठ मळून झालेलं आहे. तोपर्यंत पुरण शिजेपर्यंत आपण ह्याला असं झाकून ठेवणार आहोत. आणि अतिशय कमीत कमी साहित्य लागतं आणि अतिशय पटकन पण होते आणि नंतर छानसुद्धा लागते रेसिपी. खाण्यासाठी पुरणाची दिंड खूप छान लागते. तर आता पुढची प्रोसेस आपण करूया. आता पुरण शिजतं आहे आपलं, तोपर्यंत आपल्याला वाट बघावी लागणार आहे. बघू शकता पुरण आपलं छान शिजतं आहे. मग खूप असं मऊ शिजवायचं आहे. 2 ते 3 वेळा मी हलवलेलं आहे. जवळजवळ 20 ते 25 मिनटं झालेली आहेत. पण तरी आपण आता थोडंसं मऊसर आणखीन शिजवूया चांगलं. कारण ह्याला आपल्याला वाटायचं नाही आहे, त्यामुळं खूप असं मऊ शिजवायचं आहे. अजून थोडं शिजू द्यायचं. थोडं मी पाणी ह्याच्यामध्ये टाकलेलं आहे आणि याच्यावरती आपण असं अर्धवट झाकण ठेवून देणार आहोत आणि गॅस मिडियमच ठेवणार आहे. अजून थोडं शिजवूया. बघू शकता पुरण आता आपलं छान मऊसूत असं शिजलेलं आहे. बघू शकता दाबून बघायचं असं खूपच मऊ असं झालेलं आहे. तर आता आपण गॅस बंद करत आहोत.
याला थोडंसं थंड होऊ द्यायचं आहे आणि ह्याच्यातला मग आपण कट काढून घेणार आहोत दुसऱ्या भांड्यामध्ये. बघू शकता असं चाळणीनं मी निथळून घेतलेलं आहे. दुसऱ्या भांड्यामध्ये मी कट काढून घेतलेला आहे. तर डाळ आपण त्याच पातेलीमध्ये टाकणार आहोत. याच्यामध्ये मी कट गाळून घेतलेला आहे. आता ह्याच्यात आपल्याला गूळ मिक्स करायचा आहे. हा जो वाटीभर गूळ आहे तो आपण ह्याच्यामध्ये टाकणार आहोत. थोडीशी वेलची पावडर टाकणार आहोत. वेलची पावडर पण नंतर टाकू. आधी गूळ वितळून घेऊया. आता आपण गॅस पेटवणार आहोत परत. पुरण छान मऊसूत शिजले. आता हे आपल्याला असं पुरण छान मिक्स करून घ्यायचं आहे. डाळ आणि गूळ ते मिक्स झाल्यानंतर मग आपण थोडी वेलची पावडर टाकून घ्यायची. हे छान असं हलवून घ्यायचं आहे. आता पुरण शिजायला मला अर्धा तास गेला. अर्धा तास आरामात लागला मीडियम आचेवरती. तर तसं आता आपण गूळ आणि हे डाळ मिक्स करून घेतो. गॅस मीडियमच ठेवायचा आहे आणि मध्ये मध्ये हलवायचं. आणि हा जो कट काढलेला आहे त्याच्यापासून आपण संध्याकाळी आमटी बनवू शकतो ह्याची. तर ह्याची आपण संध्याकाळी आमटी बनवूया. आधी मी आता पुरण सुकवून घेते छानपैकी. हे आता बऱ्यापैकी छान शिजत आलेलं आहे. बघू शकता. ह्याला आपण एकदम आता फास्ट गॅस करणार आहोत आणि कोरडं करणार आहोत. बघू शकता. आता ह्या स्टेजला आपण थोडीशी वेलची पावडर टाकणार आहोत. थोडं जायफळ पण घालू शकतात. नेहमी आपण पुरणपोळीला करतो तसं. छान वास येतोय गोड असा पुरणाचा. याला आता आपण फास्ट गॅस करून आपण याला असं ड्राय करणार आहोत. तर मी आता याला असं सुकवून घेते. बघू शकता पूर्ण असं आपण पुरणाला ड्राय केलेलं आहे. सगळं पाणी आटवून घेतलेलं आहे आणि छानपैकी असं मिक्स झालेलं आहे. तर आता आपण गॅस बंद करतो आहोत. ह्यानंतर थोडंसं थंड होऊ द्यायचं आहे. जास्त थंड नाही होऊ द्यायचं आहे. आणि हे आपले पावभाजीचे स्मॅशर असतं त्याने आपण स्मॅश करणार आहोत. पुरण ह्याच्यामध्ये पुरणाची दिंड करायला पुरण वाटत नाही. हेच फक्त आपण असं स्मॅश करणार आहोत. तर थोडंसं थंड होतं. जास्त खूप पण थंड नाही करायचं आहे. थोडं थंड होतं. बघू शकता थोडं थंड झालेलं आहे. म्हणजे अशी वाफ सगळी गेलेली आहे. आता हे स्मॅशर आहे ह्या पद्धतीने आपल्याला हे स्मॅश करून ते छान असं मिक्स होतं. तर हे आता मी छान स्मॅश करून घेते. बघू शकता हे छानपैकी स्मॅश झालेलं आहे. म्हणजे दिंड जे बनवणार आपण त्याच्यामध्ये हे ह्याचं पुरणाचं सारण आपण भरणार आहोत. तर खूप पण थंड नाही होऊ द्यायचं आहे. म्हणजे जास्त गरम पण नको आणि जास्त थंड पण नको. म्हणजे ते स्मॅश व्हायला मदत होते. नाही तर एकदम थंड झालं तर मग ते डाळ अशी चेपली जाणार नाही. तर आता आपण याला दुसऱ्या एका भांड्यामध्ये काढून घेऊ. इथे मी चाळणी घेतलेली आहे. ती स्वच्छ पुसून घेतलेली आहे. आता जी दिंड आपण लाटणार आहोत तयार करणार आहोत. आणि तूप घेतलेलं आहे. साजूक तूप घ्यायचं आहे. ते चाळणीला असं छान फिरवायचं आहे. जेही आता आपण दिंड बनवणार ते आपण त्या चाळणीमध्ये ठेवणार आहोत. तर मी तूप लावून घेतलेलं आहे. आता पुढची प्रोसेस आपण लाटणार आहोत. आता हे कणिक झाकून ठेवलं होतं त्याला जरा एकसारखं करायचं आहे परत. आणि याचे ना असे छोटे छोटे गोळे करून घ्यायचे. अगदी खूप जाड नाही लाटायचं आणि खूप पातळ पण नाही लाटायचं. असे जसे आपण पुरीला बनवतो त्या टाईपमध्ये आपण असे गोळे करून घेणार आणि छान पिठावर लाटायचं आहे. त्यात आपण लाटून घेऊ. बघू शकता सारण मी एका डब्यामध्ये काढून घेतलेलं आहे. आणि जरुरी नाही की खूप बारीक झालं पाहिजे. थोडीशी डाळ दिसली तरी चालेल. ह्याला वाटत नाही. ह्याला असं स्मॅशच करतात दिंडामध्ये भरण्यासाठी. तर आता आपण पोळी लाटूया. पुढची प्रोसेस करू.
बघू शकता असे गोळे केलेले आहेत आणि हे पीठ घेतलेलं आहे लावायला. आपण ज्याप्रमाणे पुरी लाटतो त्याप्रमाणेच लाटायचं आहे. अशा आपण पुऱ्या लाटून ठेवणार आहोत. खूप जाड असं नाही लाटायचं आणि खूप पातळ पण नाही. खूप पातळ लाटलं तर मग ते फुटतं. बघू शकता ह्या टाईपने आपण लाटलेलं आहे. त्याच्यात आपण असं पुरण भरणार आहोत आणि हे असं वळवायचं आहे. असं वळवायचं आहे. बघू शकता असा आकार होतो. ह्याला दिंड असं म्हणतात. पुरण आतमध्ये भरला आहे म्हणून पुरणाचे दिंड असं ह्या रेसिपीला नाव आहे. आता चाळणी मी घेतलेली आहे, त्याला तूप लावलेलं आहे. त्याच्यात आपण अशा प्रकारे बाकीचे पण लाटून घेणार. तर मी बाकीचे पण आता लाटून घेते. खूप सोपी रेसिपी आहे. दुसरी पण मी तयार केलेली आहे. त्यात पण असं आपण पुरण भरणार आहोत. आणि असा आकार असा आयताकृती करायचा. असं झाकायचं आहे. हे पण असं झाकायचं आहे इकडनं आणि हे असं असं पॅक करायचं आहे सगळ्या बाजूनी. असं बघू शकता हे पण आपलं दुसरं दिंड तयार झालेलं आहे. बघू शकता 4 ते 5 दिंड चाळणीमध्ये मावतील तेवढी आपण लाटून घेतलेली आहे. आणि दिंड ठेवताना ना हा भाग जो आपण बंद करतो ना तो भाग वरती करायचा आहे आणि प्लेन भाग असतो तो खाली ठेवायचा आहे. बघू शकता. आता ह्याला आपल्याला उकडायची प्रोसेस करायची. इथे मी एक पातेलं घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये 1 ते 1.5 तांब्या पाणी टाकलेलं आहे. आता आपण गॅस पेटवू. थोडं पाणी गरम होऊ द्यायचं आहे. त्यानंतर मग आपण चाळणीकडे ठेवणार. इथे पाणी गरम झालेलं आहे. ही चाळणी आपण आता ह्याच्यावरती अशी ठेवणार आहोत. ह्याच्यावर असं झाकण लावणार आहोत आणि वरती असं छोटा खलबत्ता आहे म्हणजे थोडंसं वाफ बाहेर जाऊ नये. आणि गॅस आपण मीडियममध्ये ठेवणार आहोत. फास्ट नाही आणि स्लो पण नाही, मीडियममध्ये ठेवणार आहे. हे 20 मिनटं आपण याला उकडू देणार आहोत. आणि 20 मिनटाच्या नंतर गॅस बंद करायचा आहे आणि 10 मिनटं झाकण नाही उघडायचं आहे. तर आपण आता 20 मिनटं याला चांगलं उकडून घेऊ. बघू शकता बरोबर घड्याळाप्रमाणे मी 20 मिनटं झालेली आहे. तर आता आपण गॅस बंद करत आहोत. झाकण उघडायचं नाही आहे. 10 मिनटाच्या नंतर आपण झाकण उघडणार आहोत. बरोबर 10 मिनटं झालेली आहे. आपण आता झाकण उघडणार आहोत. छान उकडलेले आहेत. आता लगेच काढायचं घाई करायची नाही आहे. आता आपण याला नॉर्मल टेम्परेचरवरती थंड होऊ देऊया. बघू शकताय हे छान मी पंखा लावला आहे त्यामुळे पटकन थंड झालेलं आहे. असा एक चमचा घ्यायचा आहे आणि ते असे अलगद काढून घ्यायचं या पद्धतीने. असे हे दुसरे पण आता मी काढून प्लेटमध्ये ठेवते. तर बघू शकता पुरणाची दिंड आपली तयार आहे. आणि याची खाण्याची पद्धत आहे. याच्यावरती आपण असं साजूक तूप टाकणार आहोत. साजूक तुपासोबत पण खूप छान लागतात.
असं प्रत्येक ह्याच्यावरती आपण असं साजूक तूप टाकून घेणार आहोत. आणि रव्याच्या खिरीसोबत सुद्धा खातात, रव्याची खीर करतात त्याच्यासोबत. आणि दिंडा आणि रव्याची खीर असं कॉम्बिनेशन पण खूप छान लागतं. किंवा तुम्ही दुधासोबत सुद्धा खाऊ शकता आणि साजूक तुपाबरोबर तर आपण खाऊ शकतो. तर तयार आहेत आपली पुरणाची दिंड, नक्की करून बघा. आणि दुसरी गोष्ट अशी असते की ही पारंपरिक रेसिपी आहे आणि आजकालच्या मुलांना बघा बर्गर, तुमचा पिझ्झा आणि तुमचे नूडल्स, मॅगी हे सगळं माहिती असतं. हे सगळं पाश्चात्य संस्कृती आहे आणि आपल्या शरीराला हानिकारकसुद्धा आहे. तर अशा रेसिपी जर आपण घरी बनवल्या आणि मुलांच्या माहितीसाठी, तर ही रेसिपी आपली जिवंत राहू शकते आणि मुलांना पण त्याची माहिती मिळू शकते. तर प्रत्येक गृहिणीने हे करून बघितलं पाहिजे. तर नक्की करून बघा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.